कल्याणपूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली। अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला सकाळी ठाण्यात आणण्यात आलं आणि विशाल गवळीला बुलढाण्यातील शेगाव इथे अटक करण्यात आली। त्यानंतर आता पुढील तपास जो आहे तो कल्याण पोलिसांच्या तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। आरोपीला दुपारनंतर कल्याण न्यायालयात हजर करण्यात येईल। दरम्यान या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात रोष असून आणखी अशा किती घटना घडल्यावर जाग येणार असा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय। पुढली बातमी अशी बघा, यानंतर आपण पाहूयात की तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि कल्याणमधील घटना गंभीर आहे, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे कठोर आणि स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत। त्यामुळे कल्याणमधील या प्रकरणाची गंभीर दखल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। त्या संदर्भातल्या थेट आणि स्पष्ट सूचना त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत। तुषार, काय माहिती आहे बद्दल? विशाल, खूप महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री तातडीने ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्यासोबत संवाद साधला। कल्याणमधली घटना ही गंभीर घटना आहे, त्यामुळे विकृतांनाही शिक्षा तशीच कठोर झाली पाहिजे। आरोपीला अटक झालेली आहे, मात्र हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशी होईल हेच सुनिश्चित करावं असं देखील आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत। त्यामुळे त्या प्रकारच्या हालचाली देखील आपल्याला ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की ज्या प्रकारे हा आरोपी आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत होता, त्यामुळे त्या आरोपीला शिक्षाही तेवढीच कठोर झाली पाहिजे म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी संवाद साधलेला आहे आणि यापुढील काळामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये अशी घटना घडू नये हा मेसेज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने दिल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल।